आशाताई आणि किशोरजी यांच्या लग्नाला 40 वर्ष पूर्ण झाली होती. पण आशाताईंनी पहिल्यांदाच किशोरजींच्या डोळ्यात अश्रू पाहिले होते. ते आशाताईंना हळव्या स्वरात सांगू लागले, आयुष्यभर कष्ट करून घाम गाळून जे घर उभे केले, ज्या घराचा प्रत्येक कोपरा ह्या हातांनी सजवला, ते घर सोडून येताना काही नाही वाटलं का ग आशा? त्या घराचा उंबरटा नेहमीसाठी सोडून येतानाही काहीच वाटले नाही का ग? पण वृद्धाश्रमाची पहिलीच पायरी चढताना वांज असल्यासारखे वाटले. ती त्यांच्याकडे खिन्न नजरेने बघतच राहिली. पापणी न हलवता त्यांनी स्वतःला सावरले आणि पुढे म्हणाला, आशा, मी जो निर्णय घेतला तो योग्य आहे ना ग? तिने बस होकारार्थी मान हलवली. मनात उदासीनता होती, थोडी त्यांच्याही आणि थोडी तिच्याही. त्यांनी पुढे विचारले, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना ग? हे वय राहिले नव्हते कष्ट करण्याचे, पण त्यांना पुन्हा शून्यातून विश्व निर्माण करायचे होते. स्वाभिमान दुखावला गेला होता. त्यांच्या खांद्यावर डोके हलके टेकवत आशाताई त्यांना सावरत हो म्हणाल्या. उद्याचा दिवस वेगळा असेल. घरात वाद सुरूच होता. आशाताई आणि किशोरजी खूप दमले होते आणि त्यांचा मुलगा वैभव बोलतच होता, बाबा, तुम्ही मला शिकवले, माझे उत्कृष्ट शाळा संगोपन केले. बाबा, मान्य आहे, पण ते तुमचे कर्तव्यच होते. तुम्ही माझ्यासाठी जे काही केले त्यामागे तुमचा स्वार्थ होता. मी मोठा होईन, तुम्हाला सांभाळेल हा स्वार्थ होता. पण मी तुमची वृद्धाश्रमात राहण्याची सोय केली. महिन्यातून एकदा मी तुम्हाला पैसे पाठवत जाईन. मला याचा काहीच फायदा नाही आणि हो, म्हणूनच ते माझे कर्तव्यही नाही. पण ह्या वयात मी तुम्हाला माझ्या घरातून बाहेर काढले तर मला काळजी आहे, समाज काय बोलेल ह्यापेक्षाही तुम्ही कुठे खाल, कुठे राहाल, कुठे वास्तव्य कराल, या सर्व गोष्टीचा विचार करूनच मी हा निर्णय घेतला आहे. उगाच महिन्यातून 15 दिवसातून होणारी वादावादी तरी टाळली जाईल आणि विनोदलाही हे आवडत नाही. आणि आता अमित पण मोठा होतोय. त्याच्या बालमनावर आपल्या भांडणाचा आणि तुमच्या नियमांच्या साखळीतून अडकून राहण्याचे वाईट परिणाम व्हायला नकोत. आणि आम्हालाही आता आमच्या पद्धतीने जीवन जगायचे आहे. प्रत्येक गोष्टीसाठी तुमची परवानगी घ्यायची, मग तुम्ही विरोध करणार, मग वाद होतात. नको आता हे, आता बस करूया. तुमची अडचण होते आम्हाला. तुम्हाला निघायला हवं. आमच्याकडे बघून नाही, पण अमितकडे बघून तरी. हे एका दमात वैभव सारं काही बोलून गेला. पण आशाताई व किशोरजी यांचा मात्र श्वास कोंडला होता. त्या रात्री दोघेही जेवले नाहीत. झोपही नाही लागली त्यांना. बॅग पॅक करून ते बसले. अंधाराकडे घाबरून बघत होते. पण अंधारातून कधीतरी पहाट होणारच ना. तो उजेड कधी येऊच नये, अंधार असाच राहावा, आपले घर सुटू नये असे वाटत होते आशाताई आणि किशोरजी यांना. पण उजेड झालाच. वृद्धाश्रमही पाहिले. वृद्धाश्रमापर्यंत सोबत वैभव आला होता. वृद्धाश्रमाची पहिली पायरी चढणार तेवढ्यात वैभव म्हणाला, बरं आई बाबा, आजपासून घरी फोन करत जाऊ नका, नाहीतर अमितला तुमची सारखी आठवण येत राहील. लहान आहे तो अजून आणि विनोदलाही हे आवडणार नाही. आणि घरी यायचा हट्ट करू नका. मी प्रत्येक सणाला तुमच्यासाठी नवीन कपडे आणि मिठाई पाठवत जाईन. बस इतकंच बोलला वैभव जाता जाता. आशाताई आणि किशोरजी मात्र काहीच बोलले नाहीत. ते बस बघत राहिले. त्यांच्याकडे डोळ्यात आस इतकी दाटली होती की वैभव पाठ फिरवून कधी निघून गेला हेही समजले नाही. एक प्रश्न मनात थैमान घालत होता, मुले जन्माला का घालतो आपण? पालकांनी जे त्यांच्यासाठी केले ते कर्तव्य.
पण ते जर पाल्याने त्या पालकांसाठी केले तर ते उपकार. झाडाला मुळांचे ओझे होते हेच खरे, मुळांना मात्र झाडांचे ओझे कधीच होत नाही. थोडीशी मुळे डगमगली की झाड लगेच कोसळून पडते, पण झाडाचे मात्र इतके ओझे घेऊन तरी तसेच ती खंबीरपणे उभी असतात. दोघांचेही हृदय गेली 8 दिवस झाले खूप जड वाटत होते. गेल्या 8 दिवसात त्यांना तीव्रपणे जाणवले होते की आपण शरीराने म्हातारे झालोत. पण आशाताई आणि किशोरजी यांनी आशा सोडली नव्हती. त्यांनी वृद्धाश्रम सोडण्याचा निर्णय घेतला. वृद्धाश्रमातून बाहेर पडताना खूप मोकळे मोकळे वाटत होते दोघांनाही. पण किशोरजींनी खूप चांगली माणसे जोडली होती ते तरुण असताना. जणू ते हरिश्चंद्रच होते. आशाताई मात्र सारखी भांडायची. त्यांना दानशूरपणा नव्हता आवडत. पण तेव्हा केलेली मदत आता मात्र उपयोगी पडली. बस आता निघायचे बाकी होते. निघण्याआधी वैभवला फोन केला. हळूवार आवाजात किशोरजी बोलू लागले. हॅलो वैभव बेटा, मी बोलतोय. पलीकडून वैभव म्हणाला, हो बाबा बोला लवकर, कामं आहेत मला खूप. इकडे किशोरजींनी बोलायला सुरुवात केली. बाळा, तू म्हणालास की मी तुझ्यासाठी जे काही केलं ते कर्तव्य होतं, पण तू जे माझ्यासाठी करतोयस ते उपकार. बेटा, तुला असे का वाटते की तू आहेस म्हणून मी आहे? मी बाबा होतो तुझा, मी आहे म्हणून तू आहेस. आणि हो, आजपासून तू जे वृद्धाश्रमात उपकार म्हणून किंवा भीक म्हणून जे पैसे पाठवतोस ते नको पाठवूस. आजपासून आम्ही वृद्धाश्रम सोडून चाललोय. आम्ही मान्य केलं, आम्ही वांज आहोत, आम्हाला कोणी मुलगा नाही. जमले तर तुझ्या नावासमोरचे माझे नाव आणि आडनाव काढून टाक. इतकेच बोलून त्यांनी फोन ठेवला. एक नजर आशाताईंकडे पाहिले. नाराज होती, पण नवऱ्याचा आज जास्तच अभिमान वाटत होता. दोघांनी एकमेकांचा हात पकडला व निघून गेले. नव्या भविष्यात पण मागे सोडून गेले. एका शब्दात असणारा प्रश्न, उत्तर आणि अर्थ बदलून गेलेला, तो म्हणजे वांज. मुलाचे उपकार नको. मुलाने वृद्धाश्रमात पैसे भरून आणून सोडले आणि इथेही तो आपल्याला थोडेफार पैसे पाठवून देत आहे आणि आपण त्याच्या उपकारावर जगत आहोत. हे मात्र किशोरजी आणि आशाताईंनी पूर्णतः बदलवून टाकले होते आणि वयाच्या 50व्या वर्षानंतर नवीन जीवनाची पुन्हा एकदा सुरुवात केली होती. किशोरजींचं मत नेहमी असं असायचं की आशाताईला म्हणायचे, आजपर्यंत कष्टाने स्वाभिमानाने जगत आलेलो आहे, त्यामुळे यापुढे देखील कोणाची भीक घ्यायची नाही आणि लाचार होऊनही जगायचं नाही. बस आपल्या दोघा नवरा बायकोची आपल्याला खंबीर साथ आहे, त्यामुळे आपल्याला कोणाच्या आधाराची गरज लागणार नाही, असं म्हणून दोघांनी नवीन भविष्याची सुरुवात केली. दोघेही शहरात न राहता गावाकडे निघून गेले आणि किशोरजींनी आशाताईंना सांगितलं, आशा, आज आपण ज्या मुलामुळे वांज झालेलो आहे, पोटच्या पोराने ज्याला जन्म दिला त्याने आपल्याला झिडकारले आहे, मग आपण अशा लेकरांचे आईबाबा होऊ की ज्यांना या जगामध्ये त्यांचं कोणीच उरलेलं नाही. आणि आशाताईंनाही किशोरजींचा प्लॅन आवडतो. ती देखील म्हणते, हो बरोबर आहे, ह्या उतार वयामध्ये अजून आपण काहीतरी नवीन करणार आहोत. हा प्लॅन डोळ्यासमोर ठेवून त्यांनी गावाकडच्या जमिनीमध्ये गावातील काही लोकांना सोबत घेऊन एका मोठ्या अनाथाश्रमालयाची उभारणी करायला सुरुवात केली. किशोरजी 15 एकर जमीन होती. मुंबईला स्वतःचे 2 फ्लॅट होते. बँक बॅलन्स देखील गडगंज होता, कारण त्यांच्या तरुण वयामध्ये त्यांना भक्कम पगाराची नोकरी होती.
आणि एकुलता एक मुलगा असल्यामुळे त्यांनी त्याच्यासाठी भरपूर प्रॉपर्टी जमा करून ठेवली होती. त्यामुळे त्यांना अनाथाश्रम उभा करण्यासाठी कोणत्याही पैशाची अडचण आलेली नाही. त्यांनी त्या 15 एकर जमिनीमधील 1 एकर जमिनीत आश्रमाचे बांधकाम केले आणि 1 एकरमध्ये गार्डन केले. राहिलेली 13 एकर जमीन त्यांनी गावातल्या सावकाराला विकून टाकली. त्याचे त्यांना भरपूर पैसे आले होते आणि बघता बघता आश्रमाचे बांधकाम पूर्ण झाले आणि आश्रमाला नाव दिलं वात्सल्य. पाहता पाहता आश्रमात नवीन ॲडमिशन सुरू झाले. गावातील आजूबाजूच्या पुढाऱ्यांनी त्या वात्सल्य आश्रमाची एवढी जाहिरात केली होती की तिथे पहिल्या 1 महिन्यातच 200 मुलं राहायला आली होती. त्या पोरांमध्ये प्रत्येक मुलाचं एक वेगळंच दुःख असायचं. कोणाला आई नसायची तर कोणाला वडील नसायचे, कधी कधी तर दोन्हीही नसायचे. असे रस्त्यावर झोपणाऱ्या मुलांना किशोरजींनी आणि आशाताईंनी आपल्या प्रेमाने वात्सल्य आश्रमात आणलं होतं आणि पाहता पाहता या आश्रमाची चर्चा संपूर्ण राज्यभरात देशभर पसरली. परंतु आशाताईंनी आणि किशोरजींनी कुठेही त्यांच्या नावाचा उच्चार केलेलाच नव्हता. आता राज्य सरकार, भारत सरकार देखील त्यांच्या आश्रमाला देणगी द्यायला सुरुवात केली. आजूबाजूच्या गावामधील लोक लांबून लांबून येऊन देखील मुलांना खाऊ, गोळ्या, बिस्किट, अभ्यासाचे साहित्य देत होती. सगळं काही व्यवस्थित चालू होतं. एक दिवस सायंकाळच्या वेळी किशोरजी आणि आशाताई निवांत गार्डनमध्ये बसले होते आणि मुलं खेळत होती. तेव्हा किशोरजींनी आशाताईंना सांगितलं, आशा, बघितलंस काय, एका मुलाला जन्म दिला आपण, परंतु त्याच मुलाने वयाच्या 50व्या वर्षी आपल्याला आपण वांज असल्याचं दाखवून दिलं. त्यांनी आपल्याला घराबाहेर काढून दिलं आणि आपल्याला क्षणात परक करून टाकलं. परंतु आशा, आज बघितलंस तर एका मुलाने जरी आपल्याला झिडकारले असले तरी आज आपल्याकडे हजारो मुलं आहेत की ज्यांचे आपण आई बाबा आहोत आणि त्या लहान लहान लेकरांकडूनही आपल्याला तेच प्रेम मिळत आहे. मग कधी कधी असं वाटतं, मुलांना जन्म देण्यापेक्षा त्यांच्यावरती संस्कार करणं फार गरजेचं असतं. आज आपल्याला एका मुलाने घराबाहेर काढलं नसतं तर आज आपल्याला एवढी हजारो मुलं भेटलीच नसती. बरं झालं. आशाताई म्हणतात, देव जे करतो ते चांगल्यासाठीच करतो. दोघेही आज आयुष्याच्या वळणावरती समाधानी होते. आज एका मोठ्या राज्यस्तरीय फंक्शनमध्ये वात्सल्य आश्रमाची निवड झाली होती. या आश्रमाला लाखोंची देणगी मिळणार होती आणि सन्मानही प्राप्त होणार होता. सगळा फंक्शन हा लाईव्ह सुरू होता आणि लाईव्ह चालू असणाऱ्या फंक्शनमध्ये भरपूर लोक लाईव्ह कार्यक्रम पाहत होते. रविवारचा दिवस असल्यामुळे सगळ्यांना सुट्टीच होती. त्यामुळे सगळे रिलॅक्स होते. त्यामुळे टी व्हीवरती लाईव्ह कार्यक्रम पाहणारे भरपूर होते. लाईव्ह चालू असणाऱ्या फंक्शनमध्ये भरपूर लोक पाहणारे होते. त्यामध्ये वैभव देखील लाईव्ह पाहत होता. वात्सल्य आश्रमाचे नाव पुकारले आणि आशाताई आणि किशोरजी स्टेजवरती गेले. मानसन्मान घेतला. आपलं प्रशस्तीपत्रही घेतलं. लाखोंची मिळणारी अमाऊंट होती त्याचा चेक घेतला. हे सगळं दृश्य वैभव मात्र पाहत होता आणि त्याच्या बायकोला मोठ्यानेच आवाज देऊ लागला, पळत ये इकडे, बघतेस का टी व्हीवरती कोण दिसतंय. त्याची बायकोही पळत आली आणि ती म्हणाली, ओ, कोण दिसते काय, आई बाबा आहेत तुमचे. अगं हो ना, खरंच आई बाबा आहेत. मला वाटलं पहिल्यांदा दुसरे कोणीतरी आहे.
म्हणून माझाही माझ्या डोळ्यावरती विश्वास बसला नव्हता. म्हणून तुला पाहण्यासाठी बोलावलं. पण अगं आई बाबा, इथंपर्यंत कसं? आणि या वात्सल्य आश्रमाची एवढी चर्चा. या आश्रमाचे फाउंडर तर आईबाबांचे नाव घेतले आहेत. मग खरंच हा आश्रम त्यांनी उभा केला असेल का? वैभवला धक्का बसला आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. तेवढ्यातच किशोरजींनी मान्यवरांना विनंती केली, मला 2 शब्द बोलण्यासाठी द्या. त्यावेळी किशोरजी जे काही भाषण केले त्यामुळे सगळा समाज जागा झाला. किशोरजींनी भाषणाला सुरुवात केली. नमस्कार मंडळी, मी किशोर सरदेशमुख आणि आज माझ्यासोबत आहेत त्या माझ्या पत्नी आशा सरदेशमुख. आज आम्ही तुमच्यासमोर उभा आहे ते म्हणजे वात्सल्य आश्रमाचे फाउंडर. परंतु यामागची कथाही तुम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल. असे वात्सल्य आश्रम कशामुळे उभा आहे आणि याचं क्रेडिट कोणाला जातं, त्यामुळे प्रत्येकजण उत्सुकतेने ऐकत होता. नक्कीच याचा क्रेडिट घेणारा खूप महान असावा. किशोरजी भाषण करत होते आणि सगळ्यांना सांगितलं, वात्सल्य आश्रमाचं क्रेडिट हे फक्त आम्ही ज्या मुलाला जन्म दिला होता त्या मुलाला जाते. आता प्रत्येकाला प्रश्न पडू लागला, म्हणजे नक्कीच या काका काकींचा मुलगा आज या जगामध्ये नाही आहे किंवा देवाघरी निघून गेला आहे. त्यानंतर किशोरजींनी सांगितलं, याचं क्रेडिट ज्या मुलाला जन्म दिला त्याला गेलं. कारण असं की आमची वयाची 50 वर्षे आम्ही ओलांडल्यानंतर सख्या जन्म दिलेल्या मुलाने आम्हाला वृद्धाश्रमात नेऊन सोडलं. एकुलता एक मुलगा होता, परंतु त्याला आम्हाला सांभाळणं जड जात होतं. सगळी प्रॉपर्टी तर आमचीच होती, परंतु त्याला म्हाताऱ्या आईबाबांची लुडबुड नको होती. म्हणून त्याने सर आम्हाला वृद्धाश्रमात नेऊन पैसे भरून पाठवलं. त्यानंतर पहिले 1 महिना तर तो कोणत्या सणाला आम्हाला नवीन कपडे आणि मिठाई घेऊन येत होता. परंतु असे लाचारीनं जगणं आम्हाला जमत नव्हतं. आम्ही त्याच्यापुढे स्वाभिमान गहाण ठेवून जगल्यासारखं आम्हाला वाटत होतं. संपूर्ण आयुष्यभर आम्ही स्वाभिमानाने जगलेली म्हातारी माणसं आणि हा दिवस आमच्या वाट्याला आला होता. परंतु माझ्या बायकोची मला खंबीर साथ होती. त्यामुळेच आम्ही हा निर्णय घेतला की ज्यावेळी आम्ही घराची पायरी उतरलो आणि वृद्धाश्रमाची पायरी चढलो त्याच दिवशी आमचा मुलगा आमच्यासाठी मेला आणि आम्ही वांज झालो. हे भाषण वैभव देखील ऐकत होता आणि त्याच्या देखील पायाखालची जमीन सरकत होती. रसिक प्रेक्षकही ऐकण्यासाठी उत्सुक होते. काकांनी सांगितलं, ज्या दिवशी आम्ही बाहेर आलो त्याच दिवशी आमचा आणि आमच्या मुलाचा सर्व काही नातेसंबंध संपवून आम्ही आमच्या 50 नंतर नवीन जीवनाची, नवीन भविष्याची सुरुवात केली. आणि मग आम्ही एक निर्णय घेतला ज्यामुळे आज आमच्यावर ही वेळ आली. त्याला असा काही धडा शिकवायचा, समाजामध्ये ज्या मुलांना खरी आईबापाची गरज आहे अशांना प्रेम, वात्सल्य, माया, ममता सर्व काही द्यायचं. खरं ज्यांना आईबाप आहे त्यांना आईबापाची काहीच किंमत नाही, परंतु ज्यांना नाहीत त्यांना विचारा नक्की आईबापाचं महत्त्व काय असतं. अहो, ज्यांना हात आहे त्यांना हाताची किंमत काय कळणार? ज्यांना नाही त्यांना विचारून बघा त्या हाताची किंमत काय असते.
ज्यांना आईबाप नाहीत त्यांना विचारा आईबापाची किंमत काय असते. त्यानंतर आम्ही आमच्या गावी गेलो आणि आश्रमाची निर्मिती केली आणि बघता बघता या आश्रमात आज हजारो मुले आहेत आणि सांगायला अभिमान वाटतो की एक मुलगा मेला, परंतु देवाने आम्हाला हजारो मुलांचे आईवडील बनवले. त्यामध्ये आम्ही खूप आनंदी आहोत, कारण ज्या मुलाला जन्म दिला होता त्याने आजपर्यंत फक्त आम्हाला दुःखच दिलं, परंतु या मुलांना आईवडील नाहीत. प्रत्येक गोष्टीची किंमत कळते. त्यामुळे हे सगळे हजारो मुलं आमच्या दोघांमध्ये आईवडील शोधतात आणि आम्हालाही अभिमान वाटतो की आम्ही एवढ्या सगळ्या मुलांचे आईवडील आहोत. आज जर आपण पोटच्या पोरांना शिक्षण देतो, जन्म देतो, सगळ्या गोष्टी पाहिजे त्या वेळेला पाहिजे ते देत असतो, त्यांचा प्रत्येक लाड, प्रत्येक हट्ट तितक्याच तत्परतेने आपण पूर्ण करत असतो, परंतु तेच मूल त्याच्यावर आपल्याला सांभाळण्याची वेळ आली की ते आपल्याला दूर लोटून देतात. उलटसुलट बोलून आपला अपमान करतात. नको नको त्या शब्दांना प्रत्येक परिस्थितीला आपल्याला त्यांच्यासमोर लाचार बनावं लागतं. आपल्या संपत्तीवर, प्रॉपर्टीवर ते आनंद घेत असतात, त्यांचं लाईफ एन्जॉय करत असतात आणि आपल्याला मात्र प्रत्येक गोष्टीसाठी दळणातल्या खड्याप्रमाणे निवडून काढतात. त्यांना त्यांच्या घरामध्ये म्हाताऱ्या माणसांची लुडबुड ही अजिबात चालत नाही. फक्त त्याच म्हाताऱ्या माणसांच्या प्रॉपर्टीवर हक्क सांगायला त्यांना लाज वाटत नाही. प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांना फक्त जन्मच नाही दिला तर संस्कारही करतच असतात, पण अभाव असतो तो त्यांच्या वर्तणुकीचा. आणि मी आज आपणा सर्वांना एक विनंती करतो. प्रत्येक म्हाताऱ्या आईवडिलांनी आपली सगळी काही प्रॉपर्टी असेल ते मुलांना न देता थोडीफार स्वतःसाठी पण ठेवावी. नाहीतरी उद्या तुमच्यावरही आमच्यासारखी वेळ येऊ नये आणि आली तर त्यातून तुम्हाला असणारी थोडीफार तुमची प्रॉपर्टीज कामाला येणार आहे. शेवटच्या क्षणाला मूल देखील हात वर करून निघून जातात. राहतो फक्त आपणच आपल्याला. आणि आज मी तुम्हाला सर्वांना हे सांगत आहे, आमच्या जन्म दिलेल्या पोराने आम्हाला रस्त्यावर काढलं आणि सांगितलं, जन्म दिला हे तुमचं कर्तव्य होतं, परंतु तुम्हाला सांभाळणं हे माझं कर्तव्य नाही. तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी मला शिकवलं, ते तुम्ही माझ्यावर उपकार केलेलं नाही आहे, त्यामुळे मी तुम्हाला सांभाळायला बांधील नाहीये. आज त्याच पोराच्या नाकावर टिचून आम्ही इथपर्यंतचा प्रवास गाठला आहे आणि हे लाईव्ह जेव्हा तो पाहिल किंवा हे भाषण जेव्हा तो ऐकेल तेव्हा त्यालाही धक्काच बसणार आहे. आणि या सगळ्या समाजासमोर जाहीरपणे सांगतो की माझ्या मुलाला मी स्वतःच्या हिमतीने कमावलेल्या मुंबईमधील फ्लॅटही खाली करायला लवकरात लवकर सांगणार आहे आणि ते विकून त्यातून मिळणारी सर्व रक्कम ही आमच्या वात्सल्य आश्रमाची एफडी करून पावती करणार आहे, जी आमच्या मुलांसाठी कामाला येईल. हे भाषणामध्ये शब्द ऐकल्यानंतर वैभवला अजून एक मोठा धक्का बसतो. तो विचार करतो, आईबाबांनी हा असा कसा निर्णय का घेतला असेल? त्यांनी मला फ्लॅट खाली करायला सांगण्याच्या आधी मला त्यांची पाय धरून माफी मागावी लागेल आणि त्यांनी आज मला फ्लॅट खाली करायचे सांगितले. उद्या तर ते
गावची 15 एकर जमीनसुद्धा विकून टाकतील. मग मी काय करायचं? एकतर आजपर्यंत लाईफ एन्जॉय करता करता एकही रुपया सेव्हिंग करून ठेवलेला नाही आणि बाबांनी हा निर्णय जर घेतला तर मी एका मिनिटात रस्त्यावर येईन. हा विचार करत असतानाच वकिलांची एक नोटीस येते आणि त्या नोटीसमध्ये असं लिहिलेलं असतं, 5 दिवसाच्या आत तुम्ही हे घर खाली करा. हे घर ज्याच्या नावावर आहे त्यांनी ते विकून टाकलं आहे आणि त्यांचा दुसराही जो फ्लॅट आहे तोही विकला आहे. ही नोटीस दुसऱ्याच दिवशी वैभवला खूप मोठा धक्का बसतो आणि तो ताबडतोब त्याच्या गावाकडे निघतो. गावाकडे गेल्यानंतर तो आईबाबांची माफी मागतो, परंतु आईबाबा त्याला माफ करत नाहीत आणि सांगतात, आज तू आमचा मुलगा नाही आहे. आम्ही ओळखतही नाही. आमची ही हजारो मुलं आहेत. तुझं आणि आमचं काहीही नातं नाही आहे. या हजारो मुलांच्या भविष्यासाठी आम्हाला हा निर्णय घ्यावाच लागत आहे. परंतु वैभवने बाबांना आईला सांगितलं, जी गावची जमीन आहे तीही विकू नका. मी तुम्हाला सांभाळेन. आजपर्यंत जी माझी चूक झाली आहे मला माफ करा बाबा. परंतु बाबांनी सांगितलं, तू ज्या जमिनीची स्वप्न पाहत आहेस ना ती जमीन देखील विकलेली आहे आणि जे फ्लॅट विकू नको म्हणत आहेस ना ते दोन्ही फ्लॅट विकलेले आहेत. आणि आज तू गावी आलायस, परंतु आज 6वा दिवस आहे. हा विचार नाही केला की 5व्या दिवसापर्यंतच तुझा टाईम होता रूम खाली करण्याचा. तेवढ्यात वैभवच्या बायकोचा फोन आला. अहो, कोर्टाची माणसं आलेली आहेत आणि त्यांनी सगळं सामान आपलं बाहेर काढलेलं आहे. आता ती रडून रडून सांगत होती. वैभवलाही कळून चुकलं होतं. आता सगळं काही होत्याचं नव्हतं झालेलं आहे. बाबा, आई, मला असं रस्त्यावर आणू नका. मला माहिती आहे आम्ही दोघेही तुमचे गुन्हेगार आहे. माफ करा तुमच्या या मुलांना. परंतु आशाताईंनी वैभवला माफ केलं. पण किशोरजींनी सांगितलं, वैभव, हा माझा शेवटचा निर्णय आहे. सगळं काही आता बदललेलं आहे. ज्या वेळेला खरी आम्हाला तुझी गरज होती तेव्हा तू आम्हाला अडगळीचं सामान समजून घरातून बाहेर फेकलंस. आम्हीच कमावलेल्या घरातून जाताना आम्हाला किती वाईट वाटलं असेल, आमच्या मनाला काय वाटलं असेल याचा तू एकदाही विचार केला नाही आणि आमच्याच घरामध्ये थाटामाटाने राहून तू आम्हाला वृद्धाश्रमात नेऊन टाकलंस आणि आमच्यावर उपकार केल्याप्रमाणे महिन्याला पैसे पाठवत होतास. आम्ही संपूर्ण आयुष्यभर तुझ्यासमोर कधीही लाचार नव्हतो राहिलो नाही आणि यापुढे नसणार. तूच आमच्यासमोर लाचार आहेस आणि भिकारीही आहेस. कारण तुझ्या आईने तुला 9 महिने पोटात वाढवून आम्ही तुला जन्म दिला. तुझ्यावर पाहिजे तो खर्च केला. तुला प्रत्येक गोष्ट प्रत्येक वेळी आणून दिली आणि तू आजपर्यंत आमच्या घरामध्ये राहिला. याचा खर्च तू देऊन टाक. तू देणार नाहीस आम्हालाही माहीत आहे, कारण तुझी ऐपतच नाही. कारण तू रोडवरचा भिकारी आहेस आणि तुला वाटत नसेल ना तू भिकारी नाहीस तर देऊन टाक आम्ही सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीची किंमत. वैभव आता खाली मान घालून एकटाच शून्यामध्ये हरवून गेला होता. वैभव शेवटी बाबांना म्हणाला,
बाबा, आम्हाला फक्त एकदा माफ करा. मला माझ्या वागण्याचा खूप मोठा पश्चाताप होत आहे. मला त्याचं प्रायश्चित्त भोगू द्या प्लीज. मला फक्त एकदा माफ करा बाबा. मी स्वार्थासाठी खूप खालच्या थराला गेलो होतो, पण मला आता आईवडिलांची किंमत कळाली आहे. आईवडील आपल्या मुलांसाठी खूप काही करत असतात, सर्व गोष्टीचा त्याग करतात, पण मी मात्र स्वार्थी दुनियेत जगत होतो. बाबा, मला तर सगळ्या गोष्टींचा वागण्याचा पश्चाताप होत आहे. शेवटी किशोरजी वैभवला म्हणाले, आई वडिलांसोबत वाईट वागले तर कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या रूपाने तसं तुमच्यासोबतही तसेच घडणार आहे. कारण कर्माचे फळ हे इथेच मिळते. म्हणून आपल्या आई वडिलांना जपा. त्यांना वृद्धाश्रमात नाही, रस्त्यावर नाही, तर घरातच आनंदात ठेवा. वैभवला आता बाबांचं म्हणणं पटलं आणि शेवटी किशोरजी आणि आशाताईंनी वैभवला मोठ्या मनाने माफ केलं आणि एक फ्लॅट त्याच्या नावे करून दिला. काही दिवसानंतर वैभव आणि त्याची बायको किशोरजी आणि आशाताईंना भेटण्यासाठी आले. त्यांच्या आवडीच्या गोष्टी, आवडीचे पदार्थ त्यांच्यासाठी घेऊन आले होते. ते बघून किशोरजी आणि आशाताई देखील खुश झाल्या आणि मनातल्या मनात म्हणाल्या, आपल्या मुलाला केलेली चूक समजली, त्यातच सर्व काही आले. वैभवने त्यांना घरी येण्यासाठी खूप आग्रह केला, पण किशोरजी व आशाताई त्याच्यासोबत जायला तयार झाले नाहीत. ते म्हणाले, तू तुझ्या आयुष्यात सुखाने राहा, आम्ही आमच्या आयुष्यात सुखाने राहतो. कारण आता किशोरजी आणि आशाताई मात्र हजारो मुलांसोबत आनंदामध्ये जीवन जगत होते. मित्रांनो, किशोरजी आणि आशाताईंनी घेतलेला निर्णय तुम्हाला कसा वाटला? वैभवला झालेला पश्चाताप, त्याला चूक कळाली. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. वेळ काढून पूर्ण कथा ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.